तर बाबांनो तासगावचा माल भरून बिलवडीत पोचलो होतो. बिलवडीत साऱ्याने आतल्याने नियोजन लावलं. मस्तपैकी नदीवर आंघोळ करायला गेलतो 5 वाजता. आतल्याला रांडेजाला नेऊन असा फेकला की नाही पाण्यात धुरळाच. त्यावर डॉगेशबाई आला. डॉगेशबाईला गुंड्यानं रांडेजीने उचलला आणि त्याला आंघोळीला घेऊन गेला. मध्ये मला त्याला बुडवून आणतो. रांडेजी पडलीत बघा, 2 जण कशी पडलेत बघा नसता. डॉगेशबाईनं गुंड्याची गांडच फाडून ठेवली. मग काय आम्ही चाललेलो बघा, सगळेजण नियोजन लावलेलं 1 नंबर टॉपचं असं. ही आपली बिलवडीतले सगळे फॅन क्लब आहेत आणि भावांचं मनापासून आभार आहे भेटल्याबद्दल. तासगावमध्ये गाडी खाली करून इचलकरंजीला आलो. इचलकरंजीत गाडी भरली. खाली केलेल्या दिवशी गाडी दुसऱ्या दिवशी भरली. तिथं लगेच डॉगेशबाई आला. त्याचा चेक करून दाखवालता बघा. हे दुसरं काय कामच नाहीत. मग काय इचलकरंजीतनं गाडी भरून निघलो रात्रीचं. रोकडी पाट्याला आलतो बघा. तिथेही सगळी भाऊबंद गाठ पडलीत. आपली सगळी फॅन आहेत. मग सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की माणसाच्या मनावर राज्य करावं लागते. तेव्हा ही सगळी माणसं आपली भेटायला येतात. मग काय सकाळी लेलँड कंपनीत आलतो लक्कीमध्ये कनेरवाडीत. तिथे एकटा नारळ भरून आलता. रांडा लय ताटालता. आमच्या इथं प्रोफेशनल लवडे चोर आहेत दिप्या आणि गुंड्या. रांडेजासनी म्हटलं त्याचे नारळ ढापून आणा जावा. मस्तपैकी 4-4, 6-6 नारळ ढापून आणले तर रांडेने सुट्टी दिली नाही. नारळ पाण्यावरच दिवस काढला कालचा. 1 नंबरचं टॉपचं लागाल तर नारळ पाणी फुकटचं हो, सुट्टी नाही. आलो बा मावल्याच्या हॉटेलला. गर्दी कशी आहे, पब्लिक जाम केली भावानं. हॉटेल चालू केल्यानंतर ना जेवायला थांब्या म्हटलं. तिथेही आपला दाद्या डॉन आपला लय मोठा फॅन आहे. सगळ्यात मूर्तिरान कीर्तिमान. तर याच्या पुढचा ब्लॉग बघत राहा. तर लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो करा.